नमस्कार. आजच्या भागात जर शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर शॉर्टमध्ये विचार केला तर ऋषिकेश सगळ्यांना एक्सप्लेन करतं की कसं जत्रेवाली त्याच्या बाईकवर बसली होती. या सगळ्या गोष्टींचं उलगडं होतं. आणि सेकंड थिंग, घरामध्ये एक चोरी होणार आहे आणि जानकी त्याच्यामध्ये सस्पेक्ट असणार आहे, असं काहीतरी होणार आहे. ते बघा आता तुम्ही कसं काय पुढे घडेल. आणि इकडे अजून 4-5 गोष्टींमध्ये ट्विस्ट येणार आहेत. बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होते. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे ऋषिकेश सगळ्यांना सांगत असतो, मी रात्री जेव्हा ती जागा दाखवायला गेलो होतो ना, तेव्हा खरंच खूप कॉम्प्लिकेशन आले होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं होत असताना त्या बाईचं मी रक्षणसुद्धा केलं आणि तिला स्वतःच्या पायावरती उभं केलं. तेव्हा तो म्हणतो, मी तिला माझ्या बाईकवरती घरीसुद्धा सोडलं. तेव्हा सारंग म्हणायला लागतो, दादा मी तुला सांगितलं आहे ना, तू त्या जत्रेवालीची का मदत केली आणि तुझ्या बाईकवरती फक्त बसण्याचा माझाच अधिकार आहे, मग त्या मुलीला तू का बसवलं. तेव्हा तो म्हणतो, थांब जरा, शांत हो. तेव्हा लगेच इकडे सौमित्र विचारतो, कोण जत्रेवाली, तुमचं चाललं तरी काय आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुला माहिती नाही, शांत जा हो. आपल्याला तसंही आता इव्हेंट करायचं आहे आणि इव्हेंटसाठी आपल्याला पैसे सुद्धा हवे असतील आणि त्यांची इव्हेंट कंपनी आहे, मग ते आपल्याला नक्कीच मदत करू शकतात ना. तेव्हा तो म्हणतो, ते तर बरोबर आहे, पण जेव्हा हे सगळं नानांना कळेल तेव्हा काय करायचं. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही हे सगळं वाटते तेवढं सोपं नाही आहे, हे तुम्हाला याच्यासाठी सगळं लिगली न्यायला लागेल. तेव्हा तो म्हणतो, मग तू कशासाठी आहे सौमित्र. सौमित्र तू सगळं करू शकतो, आमचा तुझ्यावरती पुरेपूर विश्वास आहे की तू आम्हाला सगळ्यांना बिलकुल प्रॉब्लेम देणार नाही आणि सगळ्या गोष्टी जशा हव्या आहेत ना तशा करतील. तेव्हा तो म्हणतो, पण मला नानांची खूप भीती वाटते दादा, नाना काहीही करू शकतात. तेव्हा तो म्हणतो, आम्ही असताना का घाबरतोय, तसंही आम्ही तुझं अवंतिकाचं सिक्रेट जपलं आहे ना, मग तसंच तू सुद्धा आमचं सिक्रेट जप. आपण हे सगळं केलं ना तर सगळ्यांचं भलं होणार आहे, कोणाचं काही वाईट तर होणार नाही ना. मग तू काय एवढी काळजी करतोय. त्याला पण तरी सुद्धा थोडी काळजीच वाटत असते. तर दुसरीकडे इकडे जानकी तिच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींची आवरावर करत असते, तिची आवरावर चालूच असते. तेवढ्यात इकडे काका आणि काकू गोष्टी शोधायला लागतात. तेव्हा जानकी विचारते, काय झालं, काही हरवलं आहे का. तेव्हा ते सांगतात, हो ग, माझं ना एक वॉच होतं, यांना माझ्या वडिलांनी दिलं होतं, तेही आमच्या लग्नामध्ये, पण या माणसाकडून काही नीट राहतच नाही आणि त्याच्याचमुळे त्यांनी ह्या वॉचचं पुरेपूर नासाडी केली आहे. आता तो वॉच भेटतच नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, मी काय मुद्दाम केला आहे का, मला तर माहिती सुद्धा नाही हे सगळं कधी झालं आणि कुठे झालं. तू काळजी करू नको, मी शोधतो की कुठं आहे आणि तू बिलकुलच टेन्शन घेऊ नको. पण काकूंना खूप काळजी वाटत असते की ते वॉच गेलं कुठं, ते अक्षरशः रडायला लागलेलं असतात. तेव्हा जानकी म्हणते, थांबा काकू, मी सुद्धा हे सगळं शोधते आणि तुमची मदत करते. तेव्हा जानकी ही म्हणायला लागते, ते गोल्डन कलरचं होतं ना. तेव्हा काका म्हणायला लागतात, नको जानकी, तुला तुझं ऑफिस आहे, तू ऑफिसला जा, आम्ही सगळं बघून घेऊ. जानकी लगेच ऑफिसला निघते. तर दुसरीकडे नानांसाठी सुमित्रा चहा घेऊन गेलेली असते. तेव्हा नाना त्यांच्यावरती चिडतात आणि म्हणायला लागतात, मला सांगा तुमचे चिरंजीव काय करतायत, सकाळपासून दिसले नाही. आता त्याचा MBA झाला आहे, त्याला त्याच्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे. ह्या माणसाचं उदान टप्पूपणा काही सुटतच नाही आहे. कोणी दुसरा असताना तर एखादी कंपनी टाकली असती, स्वतःचं भल्याचा विचार केला असता, पण याला गावातल्या गुंडांच्या बरोबर फिरायचं आहे, नुसते तमाशे करायचे आहेत. मला खरंच हा मुलगा समजून येत नाही की याच्या मनामध्ये चाललं तरी काय आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, तुम्ही नका ना सतत ऋषिकेशला घालून पाडून बोलू, बिना आईचं पोर आहे आणि मी कितीही काही झालं ना तरी माझ्या ऋषिकेशच्या नेहमी पाठीशी उभी राहणार. तुम्ही कितीही काही प्रयत्न करा, पण मी त्याचा साथ काही सोडणार नाही. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, तुला जे करायचं ते कर, पण ऋषिकेशसाठी मी कुठेच येणार नाही. तेव्हा ते म्हणतात, अहो असं का बोलताय, आपल्याला वामन शास्त्रींकडे जायला पाहिजे आणि त्याची कुंडली एकदा दाखवून घ्यायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, तुला जे करायचे ते कर, माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नको, कारण की मी काहीच करणार नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणायला लागते, ठीक आहे, या माणसाकडून जास्त काही अपेक्षा ठेवून फायदाच नाही, मीच जाते आणि वामन शास्त्रींना भेटते. तर दुसरीकडे काकू खूप काळजीमध्ये असतात की आता हे वॉच गेलं कुठं आणि कसं भेटेल. तुम्ही एक काम करावं, तिथे शोधून या आणि नसेल तर कुठे असेल तिथून शोधून आणा, मला हे काही आवडत नाही आहे. ते लगेच इकडे तिकडे शोधाशोध सुरू करतात. तेवढ्यात तिथे प्रिया येते. तिला बघता काकू विचारतात, काय ग, तू बाबांचं वॉच बघितलं का. तेव्हा ती म्हणते, मी का बाबांचं वॉच बघू, या सगळ्याशी माझा काहीच संबंध येत नाही आणि मला माहिती सुद्धा नाही, मग तू मला काय विचारू नको. तेव्हा ती म्हणते, अगं असं नाही, पण बाबांचं वॉच हरवलं आहे ना, तुला काही आयडिया आहे का. तेव्हा ती म्हणते, नाही
नाही, पण तू विचार कर ना, अचानक आपल्या घरामध्ये का बरं चोरी व्हायला लागली आहे? ही जानकी जेव्हापासून आपल्या घरात आली आहे ना, तेव्हापासूनच चोरी झाली आहे. आणि मला असं वाटते पैशाची गरज तर सगळ्यांनाच असते ना, हिने ते वॉच चोरलं असेल आणि विकून सुद्धा टाकलं असेल. दुसरीकडे ऋषिकेश म्हणत असतो, सर तुम्ही बघा, तुमचं काय म्हणजे पुरा आम्ही गावभर तुमच्याच नावाचा बोलबाला होईल, फक्त तुम्ही स्पॉन्सरशिप तर द्या, म्हणजे बघाच काय आम्ही मस्त क्रिकेट आयोजन करू. तेव्हा ते म्हणतात, आम्ही तर तुम्हाला स्पॉन्सरशिप द्यायला तयारच आहोत, तुम्ही एवढं चांगलं काम करताय. तेव्हा तो म्हणतात, त्यांचं नाव काय, तुमच्या नावाचे फोटो आणि बॅनर सुद्धा छापू, फक्त आता चेक तेवढा द्या. ते लगेच 2 लाखाचा चेक बनवतात आणि पतपेढीच्या नावाने देतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आता हे बघा किती मस्त गाजणार आहे. तेवढ्यात इकडे सयाजीचा माणूस त्याला अपडेट देतो की इकडे ऋषिकेशला पैशांची मदत झाली आहे. सयाजी खूप चिडून गेलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या तिथे येते आणि विचारते, काय झालं बाबा, तुम्ही एवढ्या काळजीत का आहेत? तेव्हा ते म्हणतात, अगं काही नाही, तो ऋषिकेश आहे ना, त्याने सगळीकडे स्वतःचा बोलबाला करायला घेतला आहे. आता तो बॉक्स क्रिकेट आयोजन करणार आहे आणि त्याच्यामुळे गावमध्ये त्याची इज्जत होईल, त्याचं नाव होईल आणि आपली एवढ्या वर्षाची इज्जत आहे ना, ती सगळी पाण्यामध्ये जाईल. मला हे बिलकुल आवडत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, डॅडा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं हँडल करते, तुम्ही नका काळजी करू, सगळ्या गोष्टी बघा मी कसं माझ्या बाजूने करते. तेव्हा ते म्हणतात, तू काही कर बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायम राहणार आहे. तर दुसरीकडे इकडे मकरंदच्या हाताला लागलेलं असतं. ते बघता जानकी विचारते, काय झालं मकरंद, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा तो सांगतो, काय नाही ग, खिडकीची काच लागली. तेव्हा ती विचारते, मग तू हॉस्पिटलमध्ये गेला का, म्हणजे आता तर तू ठीक आहेस ना? तेव्हा तो विचारतो, तुला खरंच माझी एवढी काळजी वाटते? तेव्हा ती म्हणते, वाटायला तर पाहिजे ना, कारण की तू माझा बॉस आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, पण तुला एक गोष्ट सांगायची आहे, काल सगळे प्रोजेक्ट आणि सगळ्या डिटेल्स मी घेऊन आली आहे, आता ते आपण काम सुद्धा सुरू करू. तेव्हा तो म्हणतो, काय काम आणि ऋषिकेशचं काय आहे? तेव्हा ती सांगते, अरे तुला माहिती का, काल किती मोठी गोष्ट घडली होती. काल त्या रिक्षावाल्याने मला अडवलं होतं आणि त्याने मला अक्षरशः किडनॅप करायलाच घेतलं होतं, पण तेव्हा ऋषिकेश माझ्या मदतीला आला आणि त्यानेच मला या सगळ्या संकटातून वाचवलं आहे आणि त्याच्याचमुळे तर मी आज इथे मस्त सुखरूपपणे आहे. तुला माहिती आहे का, त्या रिक्षावाल्याला मी अक्षरशः चपलीने फोडून काढलं, कारण की ऋषिकेशने मला हिंमत दिली होती आणि त्याच हिमतीने मला आता कॉन्फिडंट वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो, हे सगळं मिलं बघत असू शकते, हे गावाकडची लोक आहेत, हे सांगतात एकाने मारल्यासारखं दाखवा, दुसऱ्याने लागल्यासारखं दाखवा, एका अशा पोरींना इम्प्रेस करण्यासाठी हे सगळे असे चालीरीती खेळत असतात. तेव्हा ती म्हणते, असं काहीच नाही, मला नाही वाटत तो मुलगा तसा आहे, तो मुलगा खरंच खूप प्रामाणिक आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं तुला समजत नाही आहे, मी तुझी कन्सर्न म्हणून बोलतोय ना, सॉरी माझ्याकडून जास्त झालं, पण मी माझ्या स्टाफसाठी खूप प्रोटेक्टिव्ह आहे आणि माझ्या हिशोबाने हे काही बरोबर नाही. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणायला लागतो, मी काही चुकीच्या वेळेला तर आलो नाही ना? तेव्हा तो म्हणतो, विचार तुझं काय काम आहे जे तू इथे आला आहे? तेव्हा तो म्हणतो, यांना आम्ही काल सगळे लोकेशन आणि बाकी सगळ्या गोष्टी पाठवल्या, पण आता पुढचं फोटो आणि बाकी सगळ्या गोष्टी द्यायला मी इथे आलो आहे, आता तेच आपण काम सुरू करूया. तेव्हा मकरंद म्हणतो, नाही मला हे काही जमणार नाही. तेव्हा तो म्हणायला लागतो, काय झालं, या सगळ्यामध्ये तर तुमचाही फायदा आहे आणि आमचा सुद्धा, आणि तुम्हीच म्हणाले होते ना की तुम्ही अशी इव्हेंट करताय, मग आता प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा तो म्हणतो, मी तुमच्याशी नंतर बोलू का, मला जरा माझ्या स्टाफशी बोलणं गरजेचं आहे. तेवढ्यात जानकी त्याला समजवते, तू का कॅन्सल करतोय, हे चुकीचं आहे, खरं म्हटलं तर या बिझनेसमुळे आपलाही फायदा होणार आहे. तेव्हा तो म्हणतो, मला फायद्यात जास्ती सगळ्यांची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. तेव्हा जानकी म्हणते, हे बघ तो माणूस खरंच खूप चांगला आहे आणि हे तू जे वागतोय ना ते अगदीच अनप्रोफेशनल आहे, मला हे बिलकुल आवडत नाही आहे. तुला काम कामाच्या जागेवरती ठेवायला पाहिजे आणि पर्सनल गोष्टींच्या जागेवरती ठेव. तेवढ्यात ऐश्वर्या त्याला कॉल करते आणि विचारते, मला एक सांग, ते रणदिवेंचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते इव्हेंटचं ते तुलाच मिळालं आहे ना? तेव्हा तो म्हणतो, हो पण ते मी कॅन्सल करत आहे. तेव्हा ती म्हणते, कॅन्सल करू नको, ते तुझ्याजवळच राहू दे, याच्या ईच अँड एव्हरी डिटेल्स तुला मला द्यायचे आहेत आणि एक गोष्ट आठवण ठेव, लवकर घरी ये, आपण याच्याबद्दल बोलून घेऊ. तेव्हा मकरंद लगेच गोष्ट फिरवतो आणि म्हणायला लागतो, जानकी मला तुझं म्हणणं पटत आहे, आपण हे इव्हेंट करूया, तू स्वतःचा विचार न करता आपल्या कंपनीचा विचार केला आहे, हे खरंच खूप छान गोष्ट आहे. तेव्हा ती म्हणते, पण तू माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट करायची गरज नव्हती, कारण की मी तर एक सामान्य एम्प्लॉई आहे, तुला फक्त कंपनीचा विचार करायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, खरं म्हटलं तर जानकी तुझ्यासाठी असे इव्हेंट काय, असे लाखो इव्हेंट मी कुर्बान करू शकतो आणि कितीही लॉस झालं ना तरी मला फरक पडत नाही, माझ्यासाठी सगळ्यात जास्त तू इम्पॉर्टंट आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत जानकीच्याच बॅगमधून ते घड्याळ मिळतं. तेव्हा
काकू म्हणायला लागतात, काय ग तू इथे येऊन चोऱ्या माऱ्या करायला लागली का? त्या तिच्यावरती हात उचलायला जातील तेवढ्यात जानकी त्यांचा हात अडवते. तर दुसरीकडे ऐश्वर्या मकरंदला म्हणत असते, तो जो आहे ना रणदिवे, त्याने खोटे नाटे डॉक्युमेंट बनवले आहेत, कोणत्या तरी पतसंस्थेच्या नावावरती खोटे सगळे बिल पास केले आहेत. मग आपल्याला त्याचा हा प्लॅन आहे ना तो सगळ्यांसमोर उद्ध्वस्त करायला पाहिजे. तर दुसरीकडे इकडे ऋषिकेशच्या बाईकला कोणीतरी आग लावलेली असते आणि ती आग बघून ऋषिकेशचं मन अर्ध झालेलं असतं की हे ज्याने कोणी केलं असेल ना त्याला मी काही सोडतच नसतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता हे नेमकं केलं तरी कोणी असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल